राज्यात सार्वत्रिक विधानसभा 2024 निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना प्रमुख लढतीमध्ये होतच आहे। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील मोठ्या संख्येने राज्यभरामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत। रायगड जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी असा मतदारसंघ मानला जाणारा पेण सुधागड रोहा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी एक 32 वर्षाचा तरुण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे। कोण आहे तो तरुण? न्यू स्टेट महाराष्ट्रावर आपण या ठिकाणी जाणून घेतोय। देवेंद्र कोळे असं त्याचं नाव आहे आणि नेमकं त्याचं व्हिजन काय आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक आव्हानं त्यांच्यासमोर उभी आहेत। सर्वात प्रसिद्ध आणि टप चेहरे त्यांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकलेत। काय सांगाल? न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। काय नेमकी भूमिका आहे? बाळासाहेबांनी हा विश्वास आपल्यावर ठेवला आहे। प्रथम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी एक कोळी समाजातून 32 वर्षाची मला कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। खरं तर बाळासाहेबांनी 191 पेण सुधागड रोहा मतदारसंघामध्ये ही जी उमेदवारी जाहीर केली, तर ह्या उमेदवारी जाहीर करण्यामागचे हे कारणं आहेत की इथे गेली अनेक वर्ष इथल्या प्रस्थापितांकडे जी सत्ता होती, पण सत्ता असताना ह्यांनी रयतेचं राज्य जसं होतं तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं, तसं ह्यांनी ह्या जनतेचं राज्य इथं निर्माण केलं नाही। बऱ्याचशा समस्या इथे आज बघा आपल्याला भेडसावत आहेत। मग ते रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, विजेच्या असतील, शैक्षणिक असतील किंवा वैद्यकीय सेवा असतील, या बऱ्याचशा प्रश्न इथे आज इथल्या जनतेला सामोरे जावे लागतात। ह्यांनी विकास काही केला नाही, म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली की इथल्या जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, वंचितांची सत्ता इथं स्थापन करण्यासाठी आज ही 32 वर्षाचा तरुण म्हणून माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे। तरुण दृष्टीनं आपलं व्हिजन काय आहे? नेमकं मतदारसंघाचा कायापालट कशा पद्धतीनं करता येईल? कोणते प्रमुख मुद्दे आणि समस्या आहेत ज्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि भविष्यामध्ये आपण त्याच गोष्टीवर व्हिजन म्हणून फोकस कराल? आपला मोटो काय आहे? खरं तर तरुण म्हणून आज जर तरुणांचे जर प्रश्न बघितलेत तर आज पेण सुधागड रोहा मतदारसंघामध्ये बलाढ्य अशा औद्योगिक कंपन्या आहेत। ह्या औद्योगिक कंपन्या ह्या आपल्या दारात आहेत, आपल्या विभागात आहेत, आणि विभागात असताना इथल्या भूमिपुत्रांना नोकरी नाही, इथल्या तरुणाईंना नोकरी नाही। तरुण अक्षरशः सांगतो तुम्हाला बेरोजगारीचे चटके सोसत ते पेण सुधागड सोडून त्या मुंबई ठिकाणी त्यांना स्थलांतर व्हावं लागतं। का? तर इथे ह्यांनी नोकरीचं साधनच उपलब्ध करून दिलं नाही। आणि अशा निष्क्रिय कार्यक्षम जर प्रतिनिधित्व असतील तर तरुणांचा पाठिंबा आपल्याकडे सर्वात जास्त आहे। तरुण असतील, इथली चळवळीतले कार्यकर्ते असतील, इथले ज्येष्ठ असतील, ह्यांनी आज हा जो पाठिंबा दिला आहे, या पाठिंब्याच्या अनुषंगाने आज मी या निवडणुकीत सामोरे जात आहे। आपण जर पेण सुधागड रोहा मतदारसंघाचा विचार केला तर आपण पाहतोय की माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र पाटील हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रसाद भोईर आहेत, तर शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे आहेत। हे जे सर्व तगडे उमेदवार आपल्यासमोर आहेत, वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही एक तरुण चेहरा आहात, हे सर्व उमेदवार तुमच्यासाठी आव्हान आहेत का? ही लढत कशी होईल? खरं तर मी हे जे तुम्ही आज उमेदवार सांगितलेत हे माझ्यासाठी तगडेच नाहीत, इथल्या जनतेसाठी सुद्धा तगडे नाही। हे तगडे स्वतःला धनवान आहेत म्हणून स्वतःला तगडे समजतात। खरं तर आजपर्यंत जर इथल्या तळागाळातल्या जर ह्यांनी समस्या जर सोडवण्याचे जर प्रयत्न केले असते तर मी म्हटलं असतं तगडे आहेत। आज जर तुम्ही बघाल इथल्या सर्व समाज बांधवांच्या ज्या प्रश्न आहेत, आज तुम्ही जर आज जर इथले प्रतिनिधित्व करणारे जर त्यांच्या शेजारीच जर बघितलं, इथल्या उद्योगधंदे करणाऱ्यांना जर लघवीची व्यवस्था करण्यात कापड लावून जर करत असतील तर कसले तगडे झाले। आज जर तुम्ही आपल्या पेणमध्ये एंट्री करत असताना माणूस जेव्हा येतो तेव्हा वाटतो की पेणमध्ये आम्ही एंट्री करतो म्हणजे पेणचा विकास किती झाला असेल। आज जर बघत असेल त्या पेण रेल्वे स्टेशनच्या इथे जर तुम्हाला टर्न मारायला पण तिथे अर्धा तास जातो। ह्यांनी काय अवस्था करून ठेवलेले हे जर आज तुम्ही बघत असाल, प्रत्येक नागरिकाला माहिती आहे। म्हणून आज जर तुम्ही जर थोडंसं बारकाईने अभ्यास केलात तर पेणमधल्या आदिवासी वाड्या बघा, आदिवासी वाड्यांचं जर बोलायचं झालं, आज इथल्या लोकांना दळणवळणाची व्यवस्था नाही आहे, त्यांना वैद्यकीय सुविधा नाहीत, रस्ते नसल्यामुळे अक्षरशः झोळीत त्यांना आपला पेशंटला घेऊन जावं लागतो।
तुम्ही तर ह्याच्या सुद्धा ग्राउंड रिपोर्टसुद्धा बघितलेला आहात, हे तर तुम्हाला माहीत आहे. मग कोणत्या पद्धतीचे हे तगडे आहेत? म्हणून ही एक संधी आहे की ह्या पेण सुधागड रोहा मतदारसंघाचा विकास कोणत्या पद्धतीचा असायला पाहिजे, इथे लोकप्रतिनिधित्व करणारा जनसेवक कसा असायला पाहिजे, ह्यासाठी आज मी ह्या रिंगणात उतरलेलो आहे. आपण कशा पद्धतीनं या मतदारसंघाचं परिवर्तन पाहत आहात? ज्या पद्धतीनं महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांचं संघटन मोठ्या प्रमाणावर आहे, सत्तेमध्ये आजवर प्रस्थापित असलेले पक्ष यांनी इथं जी पेरणी केलेली आहे त्या मताधिक्याचा ज्या पद्धतीनं टक्का आपल्याकडे ठेवलेला आहे, जातीनिहाय देखील मतदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतं. कसं बघता? हा फायदा आपल्याला कसा पडेल? वंचित बहुजन आघाडीनं ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या समूहाचे चेहरे या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्हाला कोळी समाजातून तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी बाळासाहेब आंबेडकरांनी दिले, कसं बघता, कसं विश्लेषण करा? खरं तर बोलायचं झालं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, किती मताधिक्य असले तरी येणाऱ्या 23 नोव्हेंबरला तुम्हाला मताधिक्य कुठून आणि कसं आणि वंचित बहुजन आघाडी कशी पुढे जाणार आहे ना, ते तुम्हाला 23 नोव्हेंबरला दिसणार आहे. जातीनिहाय कशा पद्धतीनं मतदान होईल, कोळी बांधवांचा टक्का किती आहे आणि इतर बहुजन समाज तुमच्या पाठीशी उभा राहील का, काय वस्तुस्थिती आहे? आपण मतदारसंघाचं पूर्ण भ्रमंती केलेली आहे, गावोगावी आपण प्रचारासाठी प्रसारासाठी गेलेला आहात, काय सांगाल? नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की पहिलं जर माझ्याच समाजाचं घेतलं तर कोळी समाजाला गेले अनेक वर्षापासून इथं कधी प्रस्थापितांनी समोर मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आज कोळी समाजाला त्यांनी मुख्य प्रवाहात आणण्याचं जे आज धाडस धरलं आणि ते माझ्यासारख्याला एक उमेदवारी दिली, जेणेकरून आमच्या कोळी समाजाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावून, जसे आमचे गावठाणं असतील, गायरान जमिनी असतील, हे असे बरेच सारे प्रश्न आज आमच्या समाजाला भेडसावत आहेत. त्यानंतर आदिवासी समाजाचे तर तुम्ही बघत असाल तर त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना स्थलांतर करावे लागतं. आज आमचा आगरी कोळी समाज म्हणून इथला जर बघायला गेलो तर मुलं सुशिक्षित आहेत पण मुलांना नोकरी नाही, म्हणून त्यांना काय करावं लागतं, इथून स्थलांतर मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतो. काही जण, आज मी तुम्हाला एक स्पष्ट बोलतो की काही तरुणांना तर मुलगी देताना पण माणूस विचार करतो का, तर त्यांच्या गावागावामध्ये पाण्याची व्यवस्थाच ह्यांनी निर्माण केली नाही. आज पाण्याच्या समस्या जिथे जाल, ग्रामीण भाग असो खेडोपाडी जाल, तिथे अजूनही ह्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघत असाल तर पाण्याच्या समस्या भेडसावतात. म्हणून बघणाऱ्यांचा किंवा विचार करणाऱ्यांचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो. ह्या बऱ्याचशा ज्या आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत, सोयीसुविधा पुरवत नसल्यामुळे आज ह्या मतदारसंघाची एकदम दयनीय अवस्था झाली आणि ही बदल करून देण्यासाठी आज आपण इथं ह्यामध्ये उडी घेत आहे. एकूणच आपण बघतोय की मतदारसंघामध्ये अपेक्षित असा विकास झालेला नाही, जनतेचे प्रश्न सुटलेले नाहीत, आदिवासी बांधवांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत, पिण्याच्या पाण्याची समस्या देखील येथील नागरिक जनतेला उद्भवते आणि या मतदारसंघामध्ये बदल आणि परिवर्तन घडून आणायचं असेल तर त्यासंबंधित विकासाचं विजन नेमकं काय आहे हे देवेंद्र कोळी यांनी न्यूज स्टेट महाराष्ट्रावर आपल्याशी बातचीत करताना मांडलं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.